हृदयात प्राण माझ्या दाता तुझाच आहे. 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 आहे जगी तू माझा, आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. हर एक भावनेचा माझा तू भाव आहे. हर एक भावनेचा माझा तू भाव आहे. त्या भावामधील माझ्या, त्या भावामधील माझ्या तो भाव तुझाच आहे. त्या भावामधील माझ्या तो भाव तुझाच आहे. हृदयात प्राण माझ्या दाता तुझाच आहे. हृदयात प्राण माझ्या दाता तुझाच आहे. आहे जगी तू माझा, आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. कैसी खुळी म्हणावी माझी ती कल्पना रे. कैसी खुळी म्हणावी माझी ती कल्पना रे. उठते मनात माझ्या, उठते मनात माझ्या ती कल्पना तुझीच आहे. उठते मनात माझ्या ती कल्पना तुझीच आहे. हृदयात प्राण माझ्या दाता तुझाच आहे. हृदयात प्राण माझ्या दाता तुझाच आहे. आहे जगी तू माझा, आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. गात मधुर गाणी येत मधुर सुरानी. गात मधुर गाणी येत मधुर सुरानी. सुमधुर त्या सुरातील, सुमधुर त्या सुरातील आलाप तुझाच आहे. सुमधुर त्या सुरातील आलाप तुझाच आहे. हृदयात प्राण माझ्या दाता तुझाच आहे. हृदयात प्राण माझ्या दाता तुझाच आहे. आहे जगी तू माझा, आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. आहे जगी तू माझा, अन मीही तुझाच आहे. सात्संगतजी, मनुष्य जन्म किती अनमोल व सर्वश्रेष्ठ आहे याविषयी भगवान श्रीकृष्ण पंचरत्न गीतेत म्हणतात की सर्व जन्मांच्या शेवटी
मनुष्य जन्म पावे पाटी, या परी उत्तम किरीटी म्या रचिलीच नाही. सासंगजी, सर्वश्रेष्ठ व अनमोल जन्माची देह एकच आहे, ईश्वर प्राप्ती. सासंगजी, परमेश्वराची प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. सासंगजी, संत तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सासंगजी, माता बहीणजी, महापुरुष व भाविक जनांनो, देवाला न पाहता सासंगजी सद्गुरूला पहा. सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारा सार, विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. सासंगजी, सद्वस्तू म्हणजे तिन्ही काळात नाश न होणारी वस्तू दाखवणारा सद्गुरूच असतो. आणि सासंगजी, प्रत्यक्ष देवाचे दर्शन घडवून आणणारा आणि देवाची ओळख करून देणारा सासंगजी सद्गुरूच असतो. यावेळी सासंगजी, लोक म्हणतात देवाला कोठे पाहता येतं का? नाही संत जनाओ, देवाला निश्चित पाहता येतं. याविषयी सासंगजी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा धनु, हरी पाहिला रे हरी पाहिला. संत एकनाथ महाराज देखील म्हणतात, ओळखीला हरी, धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. बाबाजी प्रवचनात नेहमी म्हणत होते की सासंगजी, मनुष्याच्या जीवनात आनंदाचा क्षण, महत्त्वाचा क्षण, भाग्याचा दिवस कोणता असेल तर ज्या दिवशी सासंगजी आपल्या जीवनात सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, तो दिवस भाग्याचा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विश्व हेची माझे घर, आयसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सासंगजी, संत ज्ञानेश्वर महाराज अल्पायुष्यामुळे कार्य पूर्ण करू शकले नाहीत. संतांचे अपुरे कार्य संतांनीच पूर्ण केले. सासंगजी, बाबाजींनी सर्व विश्वाला एका छत्रछायेखाली आणण्याचे कार्य केले. सासंगजी, सर्व विश्वाला ब्रह्मज्ञान देऊन विश्व बंधुत्वाची भावना निर्माण केली. सासंगजी, बाबाजींनी सर्व विश्वाला एका छत्रछायेखाली आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे आज अपुरे कार्य समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सासंगजी करत आहेत. दासीची सासंगजी पूर्ण खात्री आहे की समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने विश्व बंधुत्व, मानव एकता आणि सासंगजी वसुदेव कुटुंबकमची कल्पना साकार झाल्याशिवाय राहणार नाही. संताने पाहिला, ग्रंथाने गायला, निर्गुण निराकार ईश्वर, निर्गुण निराकार ईश्वर. तूच धावितो सकळी काना, समयाचा पैगंबर. तूच धावितो सकळी काना, समयाचा पैगंबर. तोच दावितो सकली काना, समयाचा पैगंबर. तोच दावितो सकली काना, समयाचा पैगंबर. असा देव जळी स्थळी भरला ठाई ठाई. भरला ठाई ठाई. असा देव जळी स्थळी भरला ठाई ठाई. वेद गीता पुराण याची देतात ग्वाही. देतात ग्वाही, देतात ग्वाही. एकाला जाना, एकाला माना, एकाला जाना, एकाला माना. या सद्गुरूच्या चरणावर, या सद्गुरूच्या चरणावर. तूच दावितो सकळी काना, समयाचा पैगंबर. तूच दावितो सकळी काना, समयाचा पैगंबर. तोच दावितो सकली काना, समयाचा पैगंबर. तोच दावितो सकली काना, समयाचा पैगंबर. देवांची नावे जरी असली अनेक, असली अनेक, असली अनेक.
देवाचा देव आहे पार ब्रह्म एक. पारब्रह्म एक, पारब्रह्म एक. देवाची नावे जरी असली अनेक, देवाचा देव आहे पार ब्रह्म एक. चोखोबा नामदेव, चोखोबा एकनाथ, चोखोबा नामदेव, चोखोबा एकनाथ. सांगून गेले ज्ञानेश्वर, सांगून गेले ज्ञानेश्वर. तूच दावितो सकळी काना, समयाचा पैगंबर. तूच दावितो सकळी काना, समयाचा पैगंबर. तोच दावितो सकली काना, समयाचा पैगंबर. तोच दावितो सकली काना, समयाचा पैगंबर. सासंगजी, मानव समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक ज्याला साध्य माहीत आहे पण साधन माहीत नाही आहे. दोन ज्याला साधन माहीत आहे पण साध्य माहीत नाही आहे. आज थोडंसं सोपे बोले. काय व्हायचं हे माहीत आहे पण ते होण्यासाठी काय करावं लागतं हे माहीत नाही आहे. सासंगजी, दोन ते काय करतात ते हे माहीत आहे पण ते केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. दास आणखीन थोडंसं सोप्या शब्दामध्ये बोलेल. कुठं जायचं हे माहीत आहे पण कसं जायचं हे माहीत नाही आहे. सासंगजी, कुठं जायचं माहीत नाही हे ठीक आहे, आलोय कुठून हे तर माहीत असावं. हेही माहीत नसल तर आहे कुठं हे तर माहीत असावं. आणि आहे कुठं हेही माहीत नसेल तर मी कोण आहे माहीत असावं. कारण की संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आहे मी कोण हा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कारण की मी कोण हे कळाल्यानंतर मी आहे कुठे हे कळणार आहे आणि मी आहे कुठे हे कळल्यानंतर आलोय कुठून हे कळणार आहे. आणि आलोय कुठून हे कळल्यानंतर जायचे कुठे हे मला कळणार आहे. आणि हेच तत्वज्ञान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात. तू आपण परी नेनसी, परी कौरव ती सोच पहासी, हा बहु विस्मय अम्मासी पुढत पुढत. तू दरोनी देहाभिमानाते, दिटी सुनी शरीराते, मी मारित आहे मरते म्हणत हसे. परी अर्जुना, तू हे नेनसी, तत्वता जर विचारसी, तू वदिता नव्हेसी हे वद्य नव्हते. अरे अर्जुना, तू स्वतःला तर ओळखच नाही तू कोण आहेस. शरीर अभिमान बाळगून तू म्हणतेस की मी मारणार ते हे मरणारे आहेत. तत्वरूपाने जर विचार केलास तर हे मरणारे पण नाही आहेत आणि तू मारणारा पण नाही आहे. आणि हेच तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर महाराज एका दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगतात. पै अटावे गट बुडाला, आत बाहेरही उदक भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. संगजी, खोल पाण्यामध्ये माठ बुडवला, आतमध्ये पाणी बाहेर पाणी. माठ फुटला जाईल पण त्यातलं पाणी फुटणार नाही. ते सांगतात सासंगजी, तैसा आकार आहाची भ्रसे, वांचुनी वस्तूची संचलीची असे. तो माठ सोडून द्या, या माठाकडे येऊया, या घाटाकडे येऊया. याचाही कधीतरी नाश होणार आहे. हे शरीर जात अवघे नाशवंत स्वभाव आहे, पण याचा नाश झाल्यानंतर याच्या आतमध्ये असलेलं जो चैतन्य त्याचा नाश होणार नाही आहे. त्याचा ठाव ठिकाणा कुठं आहे. दासनी सदुरोबा हरदेवसिंग महाराजांच्या वचनातून दासने श्रवण केलं होतं. जल में कुंभ, कुंभ में जल, बाहर भीतर पाणी, फुटा कुंभ जल ही समा, य तथ्य कहियो ज्ञानी. सासंगजी, हेच तत्वज्ञान अष्टवक्र मुनी
राजा जनकाला समजावून सांगतात, एक सर्वगत व्योम बहिर अंतर यथा घटे एकम नित्य ब्रह्म सर्वभूतो गणातता. जसं एखादं माठ आहे, माठाच्या आतमध्ये ही मोकळी जागा आहे, आकाश आहे, त्याच्या बाहेर पण असं आहे. त्याच पद्धतीनं जर हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचं ज्ञान होणं म्हणजेच ब्रह्मज्ञान होणं. त्या ब्रह्माचं ज्ञान होणं म्हणजे स्वस्वरूपाची ओळख होणं, आणि स्वस्वरूपाची ओळख होणं म्हणजेच आत्मानुभूती होणं. आणि आत्मानुभूती होणं याचाच अर्थ आहे अंश रूपाने अस्तित्वात असलेल्या आत्म्याला पुन्हा त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपाशी एकरूप होण्याच्या किंवा करण्याच्या क्रियेला ब्रह्मानुभूती म्हटले जाते. आणि हे ब्रह्मानुभूती आत्मानुभूतीच्या द्वारे संत निरंकारी मिशनच्या विचारधारेचा मूळ आधार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी या मार्गाचा अवलंब केला, ज्यांनी ज्यांनी या मार्गाचा अवलंब केला, या विधीचा अवलंब केला, त्यांचा इलोक तर सुखी झालाच झाला, पण परलोकही सुखी झाला. आज महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये आज आपण संत निरंकारी समागमचा आनंद घेत आहोत. येथे येणारा प्रत्येक वक्ता हाच सांगत आहे की आत्मिक सुख हे संतांच्या संगतीमध्ये आहे. 184 योनी फिरून हा मानव जन्म मिळालेला आहे. या संतजनांनो, मानव जन्माचं उद्दिष्ट काय आहे तर खऱ्या देवाची ओळख करून घेणं, ब्रह्मज्ञान घेणं. सद्गुरूच्या असीम कृपा आशीर्वादाने दासी न्यायदानासारखं पवित्र कार्य करत असताना साक्षीदाराला विचारते की बोल देवा शपथ खरं सांगतो, बोलो खुदा की कसम सच कहेंगा. तर तो देखील म्हणतो की देवा शपथ खरं सांगतो, खुदा की कसम सच कहूंगा. दासीला प्रश्न पडतो की अरे याने या देवाची ओळख करून घेतली आहे का, या भगवंताला त्यांनी जाणलं आहे का, या खुदाला त्यांनी जाणलं आहे का. या संतांना या देवाला पाहण्यासाठी करतोय काय. दगड पाहता वाहे फुल, दगड वाहता वाहे फुल, तुळस दिसता तोडे पान, नदी दिसता करे स्नान, तरी न होय ब्रह्मज्ञान.
अरे तुला ब्रह्मज्ञान करायचं असेल तर काय करावं लागेल? तर तुला ब्रह्मज्ञान हा जवळ आहे, देव निर्गुण निराकार आहे, तो जवळ आहे, त्याला पाहता येतं. पण त्या दिसणाऱ्या, त्या सापडणाऱ्या देवाचा तपास करायचा सोडून तू उपास करत आहेस. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, मागे पुढे ब्रह्म दाटे, म्हणती देव आहे कोठे, मृग नाभीचा परिमळ, परी हिंडे रानो माळ, जयामध्ये जाती येती, तया ना ओळखती, ऐस्ती स्थिती होईल केव्हा, गुरु कृपा होईल जेव्हा. गुरु कृपा झाल्यावरती ब्रह्मदृष्टी दिसे सारी, तुका म्हणे ऐसी भ्रांती, देव असता नाही म्हणती. अहो देव आहे, त्याला पाहता येतं, तो दिसतो, परंतु त्याला पाहण्यासाठी मला गुरु करावा लागेल. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कुणी तंत्रगुरु, कुणी मंत्रगुरु, कुणी अविद्या गुरु, कुणी मोक्षदाता, सद्गुरु हा वेगळा आहे. त्या सद्गुरूला मी शरण जाणं गरजेचं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरूशी शरण जाय, तयासी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. या संतगणांनो, तो सद्गुरू मला भेटेल कुठं? त्या सद्गुरूला मला शरण जायचं आहे. तर तो सद्गुरूला शरण जर जायचं असेल तर मला संत निरंकारी मिशनचा भाग होणं गरजेचं आहे. या संतगणांनो, संत निरंकारी मिशन म्हणजे आहे तरी काय? आध्यात्मिकतेच्या शुभ्र धवल आकाशगंगेमध्ये एक तिमीर आहे, जो सकल जातीच्या मानव मात्रासाठी करतोय दिशा दर्शन, आणि त्याचंच तर नाव आहे संत निरंकारी मिशन. संत निरंकारी मिशन.
जीवाला जीवाचे नाच कळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले देऊनी आम्हा ब्रह्मज्ञान केले आम्हास देवा समान केले आम्हास देवा समाने केले आम्हास देवा समाने देऊनी आम्हा ब्रह्मज्ञान केले आम्हास देवा समान केले आम्हास देवा समाने केले आम्हास देवा समाने या जीवाचे शिवाचे तार जुळाले या जीवाचे शिवाचे तार जुळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले या जीवाला शिवाचे नाच कळाले या जीवाला शिवाचे नाच कळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले गुरु मातेमुळे आम्हा ज्ञान मिळाले अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर ज्या नगरीमध्ये नामाचा गजर होतो हरिनामाचा गजर होतो ती म्हणजे पंढरपूर नगरी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंढरपूर नगरी या पंढरपूर नगरीमध्ये अनेको साधू संतांची उदाहरणं किस्से आपल्याला ऐकायला मिळतात श्रवण करायला मिळतात आणि सत्संगाची एक उदाहरण असंच आहे सद्गुरु येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार सद्गुरु येत असे या जगती केवळ करण्या परोपकार केवळ करण्या परोपकार सत्संगाची म्हणून जीवनात सद्गुरूची अर्थात मार्गदर्शकाची गरज असते सत्संगाची जेवण म्हणून पोट काही भरत नाही साखर म्हणून तोंड काही गोड होत नाही तसंच भक्तीमध्ये सुद्धा देव म्हणून देव काय भेटत नाही देवाला जर प्राप्त करायचं असेल तर संत म्हणतात वारंवार सांगू काय देव सद्गुरूपाशी आहे तुका म्हणे गुरु भजनी देव भेटेल तदक्षणी देव भेटेल तदक्षणी सत्संगाची म्हणतात ना जिसके जीवन में गुरु नहीं उसका जीवन शुरू नहीं पण आमचं कसं आहे आला ताप की देवा तू माझा बाप आणि गेला ताप की देवा मी तुझ्या बापाचा बाप कसा देव पावायचा महाराज संतांनी सांगितलं होतं मुखात नाम आणि हातात काम पण आमचं उलटच तोंडात मावा आणि हातात गनिमी कावा कसले संस्कार आमचे मग तरुण पिढी वाया जाते रस्त्यावर कट्ट्यावर सिगारेटची थोटकी उडवत फिरते दारू पिऊन गटरात पडते बापाच्या खांद्यावर जेव्हा पोरांची प्रेते येतात ना तेव्हा समाज हळहळतो थोडासा सळसळतो अरे काय चाललंय कसं चाललंय समाजात कोण जबाबदार आहे याला माणूस की समाज समाजाचं नाव घेतलं की आपण बाजूला होतो फक्त म्हणत असतो समाज सुधारला पाहिजे काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे फक्त म्हणत असतो अरे पण समाज ज्या माणसापासून बनला आहे ना तो माणूसच आधी सुधारला पाहिजे त्यासाठी जीवनात सद्गुरूची अर्थात मार्गदर्शकाची गरज असते सत्संगाची समयाच्या सद्गुरू माताजी या संपूर्ण जगताला ब्रह्मज्ञान देऊन खऱ्या देवाची प्राप्ती करून देत आहेत माणसातला माणूस जागा करतायत माणसाला माणूस बनवतायत म्हणून अवतारवाणीमध्ये म्हटलेलं आहे अंग संग जो देवतयाचे तरीही ना तुझ होणे ज्ञान म्हणे अवतार विना गुरु भेटी जीवनाचे नाही कल्याण जीवनाचे नाही कल्याण म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा समर्था वाटे देवाहून गुरु थोर समर्था वाटे देवाहून गुरु थोर जयाची या कृपे भेटे रघुराजवीर जयाची या कृपे भेटे रघुराजवीर Oh my mind, you should always seek the shelter of the perfect man of God. You should surrender your all body, mind and wealth, giving up the company of the evil go. हे मेरे मन ओट ले आकर रब दे कामल बंदे दी तन मन धन सब अर्पण कर दे सोबत छड़ के मंदेरी Oh my mind, you should always seek the shelter
is the formless, and who know his grandeur. He who revives for knowledge becomes a master of the three worlds. Oh my mind, you should always seek the shelter of the perfect man of God. Oh my mind. In the company of such a blessed one, one's heart finds solace. A glimpse of such a blessed one destroys virtue and vice. Oh my mind, you should always seek the shelter of the perfect man of God. Oh my mind. Seek the company of such a blessed one if you want your welfare. Cling to the holy feet of such a blessed one, leaving aside all your cleverness. Oh my mind, you should always seek the shelter of the perfect man of God. Oh my mind. This will rid you of the cycle of births and deaths. You will neither come nor go anymore. Avatar says if you worship the feet of the true master, you will attain salvation. You will attain salvation. मुक जाएगा जन्म मरण, ना आवन ना जावेगा. अवतार गुरुदेव चरण जे पूजन, जीवन मुक्ति पावेगा. हे मेरे मन ओट ले आकर, रब रे कमल बंदे दी. तन मन धन सब अर्पण कर दे, सोबत छड़ के मंदे दी. Oh my mind, you should always seek the shelter of the perfect man of God. Oh my mind, you should always seek the shelter of the perfect man of God. Of the perfect man of God. देव म्हणूनी व्यर्थ का फिरसी. देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरसी. देवा देवा म्हणूनी व्यर्थ का फिरती. देवा देवा म्हणूनी व्यर्थ का फिरती. देवाने नसी मुळी कोण, देवाने नसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव. देवा नाही रूप, देवा नाही नाव. देवा नाही देवा नाही गाव कोठे काही. देवा नाही गाव
व्यर्थ का फिरसी देवा देवा म्हणूनी व्यर्थ का फिरसी देवा देवा म्हणूनी व्यर्थ का फिरसी देव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची अखंडित सेवा करा त्याची देवा देव म्हणून व्यर्थ का फिरसी देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी ನಿರಾಕಾರ ಪರಮಾತ್ಮ ಸಾಕಾರ ಆಗಿ ಈ ಭೂಮಿ ತಲೆ ಮೇಲೆ ಬರ್ತಿರ್ತಿದ್ದಾನೆ. ಅದೇ ಒಂದು ಇವತ್ತು ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ನಡೀತಿರುವಂಥ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಪಂಢರಪುರ ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ವಿಠ್ಠಲ ರೂಪದಿಂದ ನಿರಾಕಾರ ಇದ್ದಿರುವಂಥ ಸಾಕಾರ ಆಗಿ ಬಂದಿರುವಂಥ ಪರಮಾತ್ಮ ಇದೇ ದೊಡ್ಡ ಒಂದು ತೀರ್ಥ ಸ್ಥಾನ, ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ. ಈ ಕ್ಷೇತ್ರನಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೂಡ ಯಾಕಂದರೆ ಗೀತಾನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಯದಾ ಯದಾ ಈ ಧರ್ಮಸ್ಯ ಗ್ಲಾನಿ ನಿರ್ಭವತ ಭಾರತಿ ಅಭಿತ್ತನಮ ಧರ್ಮಸ್ಯ ತದಾತ್ಮನ ಸೃಜಾಮಯ. ಯಾವಾಗ ಈ ಭೂಮಿ ತಲೆ ಮ್ಯಾಲ ಅಧರ್ಮ ಅನ್ನುವಂಥ ಪಾಪ ಅನ್ನುವಂಥ ಎಲ್ಲ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದ, ಆ ವೇಳೆಕ ಈ ಪರಮಾತ್ಮ ಮಾನವ ರೂಪ ತಗೊಂಡು ನಿರ್ಗುಣ ಇದ್ದಿರುವಂಥ ಪರಮಾತ್ಮ ಸಗುಣ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವತಾರ ತಗೊಂಡು ಬಂದಿರ್ತಿರನು. ಆ ವೇಳೆಕ ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂತ ನಿರಂಕಾರಿ ಮಿಷನ್ ತಗೊಂಡು ನಮ್ಮ ಸದ್ಗುರು ಮಾತಾ ಸಿದೀಕ್ಷಾಜಿ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೆ 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿ ತಿರುಗಿ ಕೊನೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮವನ್ನು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಯಾರಿಗೆ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಹಿಂದಿ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಿವಿ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ 84 ಲಕ್ಷ ಜೀವಿರಾಶಿ ತಿರುಗಿ ಕೊನೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮವನ್ನು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಈ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಇಂಥ ದೊಡ್ಡದಿದೆ, ಇದರಂಥ ಯಾವುದೂ ಶ್ರೇಷ್ಠ ಜನ್ಮ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಇದೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಅಂತ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಈ ಸಾಧು ಶರಣರು ಪೀರ್ ಪೈಗಂಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹೇಳಕ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಈ ಮಾನವ ಜನ್ಮ ಯಾಕೆ ದೊಡ್ಡದೈತೆ ಅಂತಂದರೆ ಆ ಪರಮಾತ್ಮದ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆ ಪರಮಾತ್ಮನ ನೋಡ್ತೀವಿ, ಆ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನಮಗೆ ಜನ್ಮ ಸಿಕ್ಕೈತಿ. ಹೊರತು ನಾವು ರಾತ್ರಿ ಆಗಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಸಂಸಾರ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ದುಡ್ಡ ರೂಪಾಯ ರೊಕ್ಕ ಎಲ್ಲ ಒಕ್ಕಾಟು ಮಾಡಿ ನಾವು ಈ ಸುಮ್ಮನೆ ನಾಶವಂತ ಇರುವಂಥ ಈ ಸಂಪತ್ತಿಯನ್ನು ಒಕ್ಕಾಟಿ ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ವ್ಯರ್ಥ ಹೋಗ್ತದೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ತಿಳಿಸಿ ಹೇಳೋ ಸಲುವಾಗಿ ಸಂತ ಶರಣರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಒಬ್ಬನೇ ಸತ್ಯ ಪರಮಾತ್ಮ ನಿರಾಕಾರವಾಗಿ ನಿರ್ಗುಣಿದ್ದಾನೆ. संगतजी, आज आपण या ठिकाणी या निरंकारी संत समागमाचा
आनंद घेत आहोत. खरोखरच सत्संगजी आपलं हे खूप मोठं भाग्य आहे. या ठिकाणी आपणाला भक्त आणि भगवंत असा त्रिवेणी नजारा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. सत्संगजी आज 21वे शतक हे विज्ञान युग म्हणून ओळखलं जातं. आज विज्ञानाने जगामध्ये अनेक प्रकारचे शोध लावले, अनेक प्रकारच्या सुखसुविधा या मानवाला उपलब्ध करून दिल्या. मग एवढ्या साऱ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या असताना सुद्धा आज माणसाच्या जीवनामध्ये स्थिरता पाहायला भेटत नाही. आज माणूस कुठेतरी भरकटलेला आपणाला दिसून येतो. मग सत्संगजी या भरकटलेल्या मनाला, या भरकटलेल्या मानवाला स्थिर करण्यासाठी आज आपणाला या अध्यात्माची गरज आहे. मग सत्संगजी अध्यात्माची व्याख्या करत असताना संत महापुरुष म्हणतात की माया ब्रह्म ओळखावे त्यास अध्यात्म म्हणावे. माया आणि ब्रह्म याची ओळख जेव्हा आपणाला होते त्यावेळेस सत्संगजी आपल्या या भटकत असलेल्या मनाला कुठेतरी स्थिरता मिळत असते. सत्संगजी कॉलेजमध्ये असताना एकदा एक प्राध्यापक विज्ञानाचं चॅप्टर शिकवत असताना बोलत होते की आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळाची वाढ होत असते तर त्यावेळेस सगळ्यात जे पहिलं फिजिकल पार्ट आहे ते कुठलं पार्ट बनत असतं. तर ते पुढे बोलत होते की सगळ्यात आधी जीव येतो, आत्मा येतो आणि त्याच्यानंतर मग आपलं हे शारीरिक अवयव बनत असतं. तर सत्संगजी यावरून लक्षात येतं की या शरीराचं जे मूळ तत्व आहे ते आत्मा आहे आणि आत्म्याचं मूळ तत्व हा परमात्मा आहे. मग सत्संगजी या आत्म्याला जेव्हा परमात्म्याचं मिलन होतं, या सद्गुरू कृपेने हा परमात्मा भेटतो, त्यावेळेस हा आत्मा स्थिर होतो आणि त्यानंतर या मानवी जीवनाला स्थिरता भेटत असते. सत्संगत आज आपण जगामध्ये एवढी ऊर्जा आहे, एवढी ऊर्जा असताना सुद्धा सायन्सने आतापर्यंत कुठलीही नवीन ऊर्जा तयार केली नाही. लॉ ऑफ एनर्जी असं सांगतं की जगामध्ये आपणाला ऊर्जा तयार करता येत नाही आणि उपलब्ध असलेली ऊर्जाही नष्टही करता येत नाही. फक्त एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरण करता येतं, कारण जगामध्ये असलेली ऊर्जा ही स्थिर आहे. तसंच सत्संगतजी हा परमात्मा सुद्धा हा विशाल आहे, हा स्थिर आहे. याला सत्संगतजी आपण नेहमीच ऐकतो की याला शस्त्रानं कापता येत नाही, हवेने हा हलत नाही, अग्नीने हा जळत नाही. सत्संगतजी हा असा विशाल आणि अनंत परमात्मा. मग हा परमात्मा आपणाला कुठे भेटतो? हा परमात्मा आपणाला सद्गुरूच्या कृपेने भेटतो. जेव्हा पूर्ण सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतो तर सत्संगत मग पूर्ण सद्गुरूची लक्षणे सांगत असताना दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात की धन्य तो सद्गुरू चिन्मय रत्नांची या खाणी, सोहम ब्रह्म वस्तू दाखवी नैनी, सद्गुरू करावा पुरता भेटविल जो देवांच्याही देवा, तोची सद्गुरू जाणावा, तोची सद्गुरू जाणावा. तर संतजनांनो, असा समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये यावा लागतो. असा सद्गुरू जो आपणाला अंधारातून महाप्रकाशाकडे घेऊन जाईल, जो आपणाला तिमिरातून तेजाकडे घेऊन जाईल, जो आपणाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाईल आणि जो सद्गुरू या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करून देईल. अशा समर्थ सद्गुरूचं जेव्हा आपल्या जीवनामध्ये आगमन होतं तेव्हा या भटकंत असलेल्या मनाला कुठेतरी सत्संगची स्थिरता प्राप्त होते. आणि या संतजनांनो, असा समर्थ सद्गुरू आज आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी आलेला आहे. याला एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि जो हा अनंत आणि विशाल परमात्मा आहे याची ओळख करून आपल्या जीवनामध्ये सत्संगची स्थिरता प्राप्त करून घ्या. अंग संग तू आहेस सदा, जान मला ही राहू दे. तन मन धन अर्पिले तुला, तन मन धन अर्पिले तुला, जान मला ही राहू दे. अंग संग तू आहेस जाण मला ही राहू दे.
अंग संग तू आहेस सदा जाण मला ही राहू दे जोवर म्हणशी माझे माझे जोवर म्हणशी माझे माझे तोवर घेऊन चालसी ओझे तोवर घेऊन चालसी ओझे ठेव तुझी आहे मज जवळी ठेव तुझी आहे मज जवळी जाण मला ही राहू दे अंग संग तू आहेस सदा जाण मला ही राहू दे अंग संग तू आहेस सदा जाण मला ही राहू दे अंग संग तू आहेस सदा जाण मला ही राहू दे कायम लपवू तुझ पासोनी कायम लपवू तुझ पासोनी जळी स्थळी हा भरला व्यापोनी जळी स्थळी हा भरला व्यापोनी ठेव तुझी आहे मज जवळी ठेव तुझी आहे मज जवळी जाण मला ही राहू दे अंग संग तू आहेस सदा जाण मला ही राहू दे अंग संग तू आहेस सदा जाण मला ही राहू दे संत जनानो, आज पंढरपूर येथे या विशाल सत्संगाचा समारोह सद्गुरु माता सुदीक्षाजींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आपलं परम भाग्य की माताजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या परम सत्य ईश्वराची अनुभूती करून देत आहे. 53वा निरंकारी संत समागम नाशिक येथे संपन्न झाला. पहिल्या दिवशी शोभायात्रेमध्ये माताजींचं दासीला जवळून दर्शन झालं. त्या रथामध्ये विराजमान माताजींना पाहून दासीचे डोळे क्षणभरात पाणावले. आज आपण वर्तमानपत्रात वाचतो, ऐकतो, पाहतो की माणूस एखाद्या हैवानासारखा वागत आहे. त्याला अपवाद म्हणजे फक्त आणि फक्त स्वार्थपोटी माणूस वाटेल ते अघोरी कृत्य करतो. म्हणूनच आज निरंकारी मशीन या माणसाला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून दासी एक उदाहरण ठेवते. एका जंगलात एक हरिणी आणि त्याचं पिल्लू राहत असतं. मग त्या पिल्ल्याला एक उंट दिसतं. ते आपल्या आईला म्हणतं, अगं आई, चल उठ, आपण इथून पळ काढूया. इथे लांब मानेचा प्राणी उभा आहे. तेव्हा ती म्हणते, अरे बाळा, तू घाबरू नकोस, तो आपला साथीदार आहे. मग दुसऱ्या वेळी त्या पिल्ल्याला दिसतं माकड. ते आपल्या आईला म्हणतं, अगं आई, चल उठ, आपण इथून पळ काढूया. इथे लाल तोंडाचा आणि लांब शेपटीचा प्राणी उभा आहे. तेव्हा ती म्हणते, अरे बाळा, तू घाबरू नकोस, तो आपला साथीदार आहे. मग तिसऱ्या वेळी त्या पिल्ल्याला दिसतं वाघ. ते आपल्या आईला म्हणतं, अगं आई, चल उठ, आपण इथून पळ काढूया. इथे एक वेगळ्याच प्रकारचा प्राणी उभा आहे. तेव्हा ती म्हणते, अरे बाळा, तू घाबरू नकोस, तू निवांत झोप. मग ते पिल्लू आपल्या आईच्या कुशीत निवांत झोपतं. त्यावेळी ती हरिणी जागीच असते. त्या हरिणीला 2 पायाचा मनुष्य प्राणी दिसतो. तेव्हा ती आपल्या पिल्लाला उठवत म्हणते, अरे बाळा, चल उठ, आपण इथून पळ काढूया. इथे 2 पायाचा मनुष्य प्राणी उभा आहे. तेव्हा ते पिल्लू म्हणतं, अगं आई, आता आलेल्या कित्येक प्राण्याला तू घाबरली नाहीस, मग ह्याच प्राण्याला का घाबरतेस?
तेव्हा ती म्हणते, अरे बाळा, हा 2 पायाचा मनुष्य प्राणी आपला सर्वात मोठा शत्रू आहे. तो कोणत्या वेळी काय करेल याचा भरोसा नसतो. म्हणूनच आज समयाच्या सद्गुरू माताजी प्रयत्न करत आहे, माणसा तू माणूस बन. कोणी नसावे दुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता. कोणी नसावे दुःखी, कोणी नसावे दुःखी, सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता. तुम्ही देते सागर कृपावंत दाता, तुम्ही दैते सागर कृपावंत दाता, तुम्ही देते सागर कृपावंत दाता. तुम्ही दैते सागर कृपावंत दाता. करावी दया इतकी, करावी दया इतकी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता. आज माणसातला हो माणूस जागा, आज माणसातला हो माणूस जागा, आज माणसातला हो माणूस जागा. आज माणसातला हो माणूस जागा. कळोतया माणुसकी, कळोतया माणुसकी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता. चुकलेल्या लेकराला सन्मार्ग दाखवा, लेकराला सन्मार्ग दाखवा, चुकलेल्या लेकराला सन्मार्ग दाखवा. चुकलेल्या लेकराला सन्मार्ग दाखवा. पदरात द्यावी चुकी, पदरात द्यावी चुकी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी विनंती ही एकनाथाची मान्य करावी, विनंती एकनाथाची मान्य करावी. विनंती ही एकनाथाची मान्य करावी. विनंती एकनाथाची मान्य करावी. अबोलन राहो मुखी, अबोलन राहो मुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता, दुनिया करावी सुखी सद्गुरु माता. साधू संतांनी धर्मग्रंथाच्या माध्यमातून अखिल मानव जातीला बोध करून सुखी करण्याचा प्रयत्न केला.
आणि आत्ताच्या गीतामध्ये आपण श्रवण केलं की अरदास, प्रार्थना आणि याचना जी आहे सद्गुरू माताजींच्या चरणावरती केलेली आहे की आपणच सर्व जगाला सुखी करा. कारण सर्व साधू संतांनी, गुरु, पीर, पैगंबरांनी सुखाचा स्रोत जो आहे तो परमात्मा सांगितलेला आहे, देव सांगितलेला आहे. सुखाचा जन्म देवाच्या बोधामध्ये होतो. सुखाची सुरुवात देवाच्या जीवनामध्ये आल्यानंतर होते. आणि असा जो परमात्मा, असा जो ईश्वर, असा जो वाहेगुरु अल्लाह म्हटलं की मिळतो कुठं हा प्राप्त होतो. तर सर्व साधू संतांनी हात केला, बोट केलं ते सद्गुरूंच्या चरणावरती. कारण जगद्गुरू तुकोबराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवास सुख नाही. जीवाच्या सुखाला वस्तू, पदार्थ आणि व्यक्तीची गरज नाही आहे. जीवाच्या सुखाला केवळ परमात्म्याचा बोध काफी आहे. परमात्म्याचा बोध झाला आणि मग जीव अनंत जो दुःखी होता तो शाश्वत सुखाला प्राप्त होतो. आणि अशा सुखाची ज्या राशी आहेत त्या सद्गुरूंच्या चरणावरती प्राप्त होतात. आणि मग भाविकांनो, आपल्याला तो एक देव कळतो. सगळ्या धर्मग्रंथामध्ये साधू संतांनी हेच प्रमाण सांगितले की जगामध्ये ईश्वर एक आहे, त्याचा बोध झाला तर जीवन सुखानं, समाधानानं भरून जातं. आपण याच जन्मामध्ये जीवाचं आणि जन्माचं सार्थक करून जातो. आणि म्हणून सनातन पुरातन काळापासून साधू संतांनी सांगितले की एक देव आहे खरा, माया अटीला पसारा, शरण जावे संत जना आणि सत्य मानावे निर्गुणा. कुराणे पाक याच्याही मध्ये सुद्धा हेच प्रमाण आहे की आपल्या जीवाचं सुख जर पाहिजे असेल तर खऱ्या अर्थानं अल्लाह तालाची इबादत केल्यानंतर आपल्याला ते सुख प्राप्त होऊ शकतं. आणि मुळात जो परमात्मा साधू संतांनी सांगितला एक आहे, कुराणे पाकमध्ये सुद्धा सांगितले की तो सुद्धा एकच आहे. कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु सम्मद लम यलिद वलम युलद वलम यकुलहु कुफुवन अहद. अल्लाह एक आहे, अहद. आपण रिक्षावरती आणखी कुठे कॅलेंडरवरती वाचतो, अहद हा शब्द लिहिला असतो. त्याचा अर्थ आहे की बेमिसाल आणि तो एकच आहे. अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज है. लम यलिद वलम युलद, ना उसका कोई ना उसके जैसा दूसरा नहीं, उसके जैसा शरीक नहीं. वलम यकुलहु कुफुवन अहद. अल्लाह हमेशा था, हमेशा रहेगा. भाविकांना, सर्व साधू संतांनी सुखाचं स्रोत जे आहे ते सद्गुरू या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदक्षाजी महाराज तेच सुख घेऊन आलेले आहेत जे सर्व साधू संतांना आपल्याला दिलं. भक्तिभाव श्रद्धेचा घेऊ मकरंद, भक्तिभाव श्रद्धेचा घेऊ मकरंद. नम्र होऊनी शिर झुकवूनी, नम्र होऊनी शिर झुकवूनी, सद्गुरूला शरण ज्वाला देतो ब्रह्मरसाचा प्याला, देतो ब्रह्मरसाचा प्याला, देतो ब्रह्मरसाचा प्याला. एक जो प्रभू त्याची करीतो भक्ती, एक जो प्रभू त्याची करीतो भक्ती, निर्गुणाशी समरस होई मिळे मुक्ती, निर्गुणाशी समरस होई मिळे मुक्ती. देतो हा इशारा खरा हा सहारा, देतो हा इशारा खरा हा सहारा, सद्गुरूला मनोमनी स्मरा, देतो ब्रह्मरसाचा प्याला, देतो ब्रह्मरसाचा प्याला, देतो ब्रह्मरसाचा प्याला. आला रे आला माझा सद्गुरू आला, आला रे आला माझा सद्गुरू आला, जाणून घ्या तुम्ही याला, देतो ब्रह्मरसाचा प्याला, देतो ब्रह्म
ਗੁਰ ਦਰਸ਼ਨ ਦਾ ਫਲ ਹੈ ਵੱਡਾ, ਮਨ ਨੂੰ ਪਾਕ बढ़ाता है। सदगुरु के दर्शन मात्र से मन पवित्र हो जाता है। साथ संगत दास सदगुरु माता जी का बहुत बहुत धन्यवादी है, जो यहाँ आकर पंढरपुर की इस पवित्र नगरी में हमें आकर यहाँ कर्तार्थ किया, इस भूमि को पवित्र किया। और साथ संगत दूर दूर से आए हुए हमारे साथ संगत जो कर्नाटक से भी और दूर दूर से भी आए हैं, दास उन सभी का भी बहुत बहुत स्वागत करता है। दास सभी का बहुत बहुत आभारी है, सभी सेवा दल का जिन्होंने बहुत सहयोग देकर ये कार्यक्रम को संपन्न किया। और विशेष रूप से गौतम विद्यालय के प्राचार्य जिन्होंने ये जगह भी हमें कार्यक्रम करने के लिए दी, दास पुलिस का और नगर पालिका का जिन्होंने भी हर प्रकार से सहयोग दिया, उनका भी बहुत बहुत आभारी है। दास सभी का बहुत बहुत आभारी है। और सदगुरु माता जी के चरणों में प्रार्थना है कि ऐसा मौका हमें बार बार यहाँ पर हमारे जोन में दें। और साथ संगत कहा भी है कि जिस तरह कहते हैं, हेच दान देगा देवा, तुझा विसर न वावा, गुण गायन आवड़ी, हीच माझी सर्व जोड़ी, ना लगे मुक्ति धन संपदा। तो साथ संगत आपने आशीर्वाद देना है कि जो ज्ञान दिया है वो हमारे हृदय में बसे और हम सदकर्मों में लगे। रात्र गेली दिवस गेले, आयुष्य गेले, जन्माये उनी काय केले, जन्माये उनी काय केले। रात्र गेली, बोला, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्माये उनी काय केले, जन्माये उनी काय केले। विषयाचे सुख घेता हर घडी चिंता, पुन्हा नाही जन्म रे आता, पुन्हा नाही जन्म रे आता, पुन्हा नाही जन्म रे आता। रात्र गेली दिवस गेले, आयुष्य गेले, जन्माये उनी काय केले, जन्माये उनी काय केले। संसाराचे मोठे कोडे अनिल तितके होते थोडे, बोला, अनिल तितके होते थोडे, अनिल तितके होते थोडे। रात्र गेली, बोला, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्माये उनी काय केले, जन्माये उनी काय केले, जन्माये उनी काय केले। तू का म्हणे तू का गुंतलाशी, सप्त पाताळी नरकाजाशी, सप्त पाताळी नरकाजाशी,
सप्त पाताळी नरकाजाशी रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले जन्माये काय गेले. हे समरथ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका आधार कण कण में है बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करतार दया से तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दाता अपरंपार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. साथ संगत जी प्यार से कहना धारणकार जी प्रेमा ने बोला धारणकार जी. आज पंढरपुर के स्थान पे जहाँ आप सब बहुत समय से उपस्थित हैं और लगातार ये संतों के वचन अनमोल जो आ रहे हैं, चाहे गीत रूप में आए, चाहे स्पीच रूप में, चाहे किसी भी भाषा में, संदेश वही रहा है जो हमेशा से संतों का रहा है कि कैसे हमने इस धरती पे आए हैं मनुष्य बन के, तो इस धरती के लिए वरदान बनना है. अपने मन को हमने पहले अच्छे गुणों से भरना है और फिर वह खुशबू हर एक तक पहुंचानी है. कैसे हमने जब इस मनुष्य के तन में आए तो फिर वो भाव भी मनुष्य वाले ही होने चाहिए, नहीं तो फिर एक वही बात हो जाती है कि तन तो चाहे इस मानव का लेके आए हैं पर अपने कर्म हम ऐसे खराब कर रहे हैं कि वो एक धरती पे अभिशाप का रूप बन रहे हैं. तो कैसे हमने एक मिलवर्तन, एक भाईचारे से ऐसे दिल में प्यार एक दूसरे के लिए रख के, एक इज़्ज़त करते हुए हर एक की ऐसी समदृष्टि वाली निगाह बनाकर हर एक के लिए, क्योंकि जैसे कहा गया है कि एवरी सोल इज़ पोटेंशियली डिवाइन, कि एक पोटेंशियल है हर एक के अंदर कि हम अपने असली रूप, हमारे स्रोत्र इस परमात्मा से इसकी जानकारी प्राप्त करने के बाद इसका एहसास कर सकें. यही ब्रह्म ज्ञान जो कर रहा है कि निरंकार का पहचान, इस प्रभु परमात्मा मालिक की पहचान करवा के फिर हमारा जीवन कैसे उसके एहसास में सेवा सुमिरन सत्संग द्वारा ये रहता है, और रहने के बाद फिर हर पल में जब वो सांस सांस में सिमरन वाली बात होती है, कैसे ये एहसास में फिर सारे कर्म होते हैं, चाहे हम कुछ भी कर रहे हों दिन भर, पर ये परमात्मा का एहसास रहता है. जैसे एक उदाहरण की एक लकड़ी जो होती है उसमें एक आग का पोटेंशियल होता है कि अगर हम लकड़ी को, हर लकड़ी जितनी भी है वो
जलने के लिए, वो उसके अंदर वो गुण हैं जलने के लिए। तो ऐसे ही हमारे हर एक के मन में इस प्रभु परमात्मा की जानकारी लेना बिल्कुल पोटेंशियली पॉसिबल है। बस हमने अपने मन से ये बात लानी है कि इसको जाना जाए, और एक बार जब इसकी जानकारी इस ब्रह्म ज्ञान द्वारा हो जाती है, फिर वो भक्ति का मार्ग शुरू होता है। फिर किसी भी संत के वचन, कोई भी हम अपने रिलीजियस स्क्रिप्चर्स उठा के देख लें तो परमात्मा के जो गुणों का बयान है वो सब यही कह रहे हैं कि तू कहे कागज़ की लेखी, मैं कहूँ आँखन की देखी वाली बात, कि अपने आँखों से देखने के बाद अगर वो मैच किया जाए कि युगों युगों से जो संतों ने परमात्मा की पहचान कही है, जो कटता नहीं, जो गीला नहीं होता, जो कण कण में है, ऐसे अनेक परिभाषाओं से जब मिला के खुद देखेंगे तो ये वही परमात्मा है। कैसे हमने अपने जीवन में जब ये परमात्मा को डाल लिया तो फिर हमारा अपने आप ही वो मनुष्य वाला व्यवहार शुरू हो जाता है। कैसे हम हर एक से फिर प्यार करना शुरू कर देते हैं। वो बात की है अपने स्रोत्र का ही पता लग गया इस परमात्मा का, तो हर एक को उसी में देखना, हर एक से जब भी मिलना ऐसा एहसास आएगा कि मानो हम अपने आप से ही मिल रहे हैं। वो प्यार वाली बात आएगी, वो एक दिल में विशालता आएगी। कैसे हम हर एक के जीवन में एक ज़ख़म पे मरहम लगाने का काम करेंगे, ना कि ज़ख़म पे नमक लगाने का। हर एक के दर्द को बांटकर उनके आंसू पोंछने का काम करेंगे। ये सारे गुण और भी जितने भी हैं एक जीवन को सुंदर बनाने के लिए, वो फिर जीवन में अपने आप ढलते जाते हैं। कोई भी स्थिति हो उसके लिए हमें ये जागरूकता अपने अंदर, ये चेतनता लेनी है कि इस स्थिति में हमारा रिएक्शन क्या होना चाहिए, कि ऐसा होने पे हमें क्या अब इसके लिए ये क्या उसके कर्म करना चाहिए। कि अगर बहुत ही गर्मी पड़ रही है तो फिर एक हमें हीटर नहीं चलाना, हमें आग जला के अपने हाथ नहीं सेकने, बल्कि उस समय हमें पंखा चलाने से ही वो शीतलता मिलती है। तो वैसे ही हमें अगर संसार में ये देख रहे हैं कि आज नफ़रत फैली हुई है, ये दुनिया अलग अलग भ्रमों में फंसी हुई है, तो इसमें संतों का कर्म क्या होता है। संतों ने तो फिर ठंडक पहुंचाने वाला काम करना है, हर एक के मन में वो शीतलता देनी है, एक आराम देना है। तो ऐसे ही हम अपने कर्मों द्वारा जब अपना भी उद्धार कर लें और हर एक का भी, तो वो सिर्फ संतमति के साथ ही होता है। ये संतों का संग जो अभी हम सत्संग कर रहे हैं, ये अपने संतों के सोच रखने वालों से जब हम मिलकर उनसे सीखकर अपने जीवन में ये सब बातें ढालते हैं, तो अपने आप ये जीवन फिर बहुत ही खुशबूदार हो जाता है, इसमें बहुत ही गुण आ जाते हैं। तो दासी आप सबका और समय नहीं लेगी, इन्हीं शब्दों से ये अरदास है निरंकार से कि परमात्मा कृपा करे सभी पे कि ये जो जीवन है वो भक्ति भरा जीवन हर एक का बनता चला जाए, और हर दिन हर मिनट यही कोशिश रहे कि अपने जीवन को हम कैसे संवारें, अपने लिए और इस संसार के लिए कैसे वरदान बन सकें। साथ संगत जी, धन निरंकार जी।